प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माणसापुढे जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद ठेवण्यात आलेले आहेत. जे त्याला हवं तेच त्याला दिलं जाईल. तिमोथी हा बिशप होता. संत पौलाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आपल्या कळपांचा मेंढपाळ म्हणून नेमलेले होते. तसेच त्याच्या मंडळीत वडील आणि सेवक म्हणजे धर्मगुरू आणि डिकनसुद्धा होते. हे सर्व आशीर्वाद त्यांना लाभलेले होते. मात्र ह्या आशीर्वादाचा पूर्ण मनाने स्वीकार करून त्याचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीवर अवलंबून होतं. संत पौल त्यांना काही मार्गदर्शनपर सूत्रे शिकवतो. त्यातील एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे श्रद्धेविषयी गंभीर असायचं. का श्रद्धेविषयी गंभीर असायचं? कारण ही श्रद्धा माणसाला जीवन देत असते. जोपर्यंत ती श्रद्धा जिवंत असते तोपर्यंत आध्यात्मिक जीवनामध्ये माणसाची प्रगती होत राहते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये नाईन गावातील विधवेच्या मुलाला जिवंत करतो हा प्रसंग आपल्यासाठी चिंतनाकरता देण्यात आलेला आहे. बारकाईने त्या प्रसंगाकडे बघा. केवढ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. येशू नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय ह्याचा उल्लेख का करण्यात आलेला आहे? कारण आत्ता जे काही होणार आहे ते बऱ्याच लोकांना अनुभवास मिळालं पाहिजे. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला. वेस आपल्या भावनांचा भाग बनलेली असते. ती वेस ओलांडायची, गावाबाहेर पडायचं. ती वेस ओलांडायची, गावामध्ये शिरायचं. त्या वेशीशी आपलं एक नातं असतं. आता ह्या गावची वेस फार प्रतिकात्मक आहे. त्या वेशीच्या बाहेर साक्षात जीवनाचा स्वामी प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या लोकसमुदायासह उभा आहे. आणि त्या वेशीच्या आत त्या ठिकाणी मेलेला माणूस आहे. त्या मेलेल्या माणसाचा उल्लेख कसा आहे? पहिल्या प्रथम तो तरुण आहे. तरुणपणीच त्याला मरण आलेलं आहे. दुसरी गोष्ट, तो आईवडिलांचा एकुलता मुलगा आहे. आणि तिसरी गोष्ट, त्याचे वडील अगोदरच मरण पावलेले आहेत, म्हणजे त्याची आई विधवा आहे. आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. म्हणजे नक्कीच ती स्त्री प्रतिष्ठित किंवा चांगल्या स्वभावाची असली पाहिजे. आणि अशा पार्श्वभूमीवरती येशू कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतो बघा, की तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला, रडू नकोस. बायबलमध्ये बऱ्याच वेळेला अश्रू आणि चमत्कार ह्यांच्यामध्ये काहीतरी होत असताना आपल्याला दिसतं. काय घडत असतं? चमत्कार नंतर घडणारा असतो, पण त्याच्या अगोदर अश्रू आलेले असतात. त्याच्या अगोदर सांत्वन आलेलं असतं. येशूने लाजरसच्या कबरेजवळ अश्रू ढाळले. आता इथे अश्रू ढाळणाऱ्या स्त्रीचं त्याने सांत्वन केलं. पहिला स्पर्श मानवी आणि नंतरचा स्पर्श दैवी. म्हणून जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. तेव्हा तिरडी वाहणारे खांदेकरी उभे राहिले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एखाद्या पवित्र पुरुषाने प्रेताला, मृतदेहाला किंवा त्या तिरडीला स्पर्श करणं सुद्धा अस्पृश्य मानलं जायचं. म्हणजे तो त्या क्षणाला अशुद्ध झाला असं मानलं जायचं, विटाळलं असं मानलं जायचं. येशू मात्र स्वतः तिरडी स्पर्श करतो. त्यामुळे तो अशुद्ध झाला नाही, तर त्या तिरडीला एक नवीन अर्थ प्राप्त झाला, की जी तिरडी मृताचं, मैताचं, मृत्यूचं प्रतीक होती, तीच तिरडी आता जीवनाचं प्रतीक बनणार आहे. येशू सांगतो, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला माणूस उठून बसला आणि बोलू लागला. काय काय घडलंय बघा. पहिल्या प्रथम येशूने शब्द उच्चारले. मेलेला माणूस ऐकू शकतो का? परंतु येशूने तसं सांगितलेलं आहे. मेलेली माणसं
देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते पुन्हा जिवंत होतील अशी वेळ आलेली आहे. आणि नेमकी तीच वेळ ह्या ठिकाणी आलेली. दुसरी गोष्ट घडलेली आहे की तो मेलेला माणूस उठून बसला. मरणामुळे संपूर्ण शरीर नाशाच्या दिशेने प्रवास करत असतं. इथे जीवनाचा एक शब्द संपूर्ण शरीराला नवीन चैतन्य देऊन टाकतो. एवढंच नाही तर तो बोलू लागला. त्याते ते शब्द ऐकून त्या मातेच्या डोळ्यातील अश्रू तिथेच सुकले असतील. केवढा आनंद तिला झाला असेल. तिने येशूकडे पाहिलं असेल, तिने लोकांकडे पाहिलं असेल, लोकांनी येशूकडे पाहिलं असेल. पण येशूने काय केलं? त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केलं. म्हणजे तू घेऊन जात होतीस मुर्दा, पण मी तुला देत आहे जिवंत असा तुझा पुत्र. आणि त्यावेळेला एक वेगळंच भय लोकांमध्ये पसरलं आणि त्याने केवढा मोठा गौरव केला. आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे. बायबल अभ्यासकांच्या मते हा संदेष्टा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द संदेष्टा एलिया. कारण त्याने देखील झारपतच्या विधवेच्या मुलाला मरणातून जिवंत केलेलं होतं. येशूविषयीची ही सगळी बातमी यहुदियात चहूकडल्या प्रदेशात पसरली. फणस पिकला, चाफा फुलला की त्यांचा वास लपवता येत नाही. अगदी त्याप्रमाणे जीवनरूपी प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द, त्याचा स्पर्श, त्याची कृत्ये ह्यांचा सुगंध लपविता येत नाही. आपण मात्र स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, माझ्या जीवनामध्ये मी खरोखरच जीवनाची निवड करत आहे का? माझे शब्द, माझी कृती, माझी नजर, माझा स्पर्श, माझं एकंदरीत जीवन नक्की कसला सुगंध पसरवित आहे की त्या जीवनाला मृतदेहासारखी दुर्गंधी तर येत नाही ना? प्रभूकडे ती विशेष कृपा मागूया की जो स्वतः मृत्युंजय आहे त्याने आपल्याला मृत्यूच्या पलीकडे असलेल्या नवजीवनाकडे न्यावं. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.